ते म्हशीची मटण असल्यानंतर त्यांना गायचेच मटण मसून ते केस करतात आमच्यावर, आमच्या गाड्या धरतात. एवढं बी त्यांना आम्ही पावती बी दावले, चिठ्ठी बी काय बी दावले, आम्ही सलोटर हाऊसची पास बी दावले तर ते ह्याच मानतात. नसरापूरच्या नूरजंग शेखच्या अंगावरचे व्रण बघून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. नूरजंग हा जनावरांच्या खरेदी विक्रीचा आणि शेतीचा व्यवसाय करतो. त्याच्या शेतात 6 बैल होते. ते गोरक्षकांनी ओढून नेले. त्यांना सासवड जवळच्या गोशाळेत ठेवण्यात आलं. शेख यांनी कोर्टात दाद मागितली. निकाल नूरजंग यांच्या बाजूने लागला. पण निकालाची प्रत घेऊन जेव्हा नूरजंग शेख त्यांचे बैल परत मिळवण्यासाठी पोलिसांसोबत वडकी गावातील गोशाळेत पोहोचले तेव्हा गोशाळेतून बैल गायब होते. त्याचबरोबर गोशाळा चालवणारा पंडित मोडक हाही गायब होता. त्यानंतर पोलिसांनी मोडकच्या विरोधात गुन्हा नोंद केला. ही माहिती शिवशंकर स्वामीला देण्यात आली. त्यानंतर स्वामीने त्याच्या साथीदारांसह किकवी गावातून घराकडे परत निघालेल्या शेख यांना अमानुष मारहाण केली. 11 जुलै 2015ला घडलेल्या या घटनेनंतरही शिवशंकर स्वामी मोकाट आहे. हे राजगड पोलीस स्टेशनला तुमच्यावरती एक जो गुन्हा नोंद आहे तर त्याबद्दल काय म्हणाल की म्हणजे ते फोटो वगैरे आहेत की एका व्यापाऱ्याला मारहाण झालेली आहे, अगदी त्याच्या पाठीवरती वळ आहेत? खोटे आहे सगळे, ते त्यांनी बनावट सगळे दाखल केलेले. पुणे आणि परिसरात अखिल भारतीय कृषी गोसेवेच्या कार्यकर्त्यांना मिलिंद एकबोटेंचं अभय आहे. कुठेही जनावरं सापडली, मांस सापडलं की हे कार्यकर्ते टेम्पो चालकाला मारहाण करतात. गुन्हे दाखल झाल्यानंतर पत्ताही थेट एकबोटेंच्याच बंगल्याचा. ड्रायव्हरला आम्ही मारतच नाहीत, पण ड्रायव्हर लोक काय करतात की बळच खोटं पोलिसांना दिशाभूल करतात की ड्रायव्हरने आम्हाला, पोलीस कार्यकर्त्यांनी आम्हाला मारलं, पैसे काढून घेतले, मोबाईल चोरला, असे खोटं नाटं सांगून क्रॉस कंप्लेंट आमच्यावर करतात, जेणेकरून कार्यकर्ता बाबा भविष्यामध्ये रस्त्यावर उतरणार नाही आणि गोरक्षण करणार नाही. महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी केल्यापासून तथाकथित गोरक्षकांचा सुळसुळाट झालाय. कायदेशीर पावत्या, परवाने घेऊनही जीवाला धोका असतो. त्यामुळे व्यापारी दहशतीत आहेत. ते म्हशीची मटण असल्यानंतर त्यांना गायचेच मटण मसून ते केस करतात आमच्यावर, आमच्या गाड्या धरतात. एवढं बी त्यांना आम्ही पावती बी दावले, चिठ्ठी बी काय बी दावले, आम्ही सलोटर हाऊसची पास बी दावले तर ते ह्याच मानतात. पोलीस त्यांना भरपूर सहकार्य करतात आणि त्यांना माहित आहे सगळी कहाणी, आणि पोलिसांना माहित आहे पैंची बाजू घेतली तरच बरं आहे. यांना काय, यांच्यावर केस दाखल करा, गुन्हे दाखल करा, बस हे गपचूप बसणार, मार खाणार आणि मग त्यांची सेटलमेंट होऊन ते लोक आपलं व्यवसाय करणार, बरोबर काम करणार त्यांचं. उन्हाच्या मारहाणीनंतर मोदींनी उद्विग्नपणे दलितांआधी आपल्याला गोळ्या घाला असं वक्तव्य केलं. बोगस रक्षकांवर निशाणा साधला. त्यावर एकबोटे काय म्हणतायत तेही पहा. ती दलितांविषयी त्यांना जी सहानुभूती वाटते त्याच्यातनं आलेली एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. थोडीशी त्यांना जी माहिती दिली गेली ती चुकीची माहिती दिली गेली आहे आणि त्यामुळं त्यांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे. परंतु प्रत्येक गोरक्षकाला नरेंद्र मोदींबद्दल आदर आहे आणि नरेंद्र मोदी जेव्हा सत्तेवर आले तेव्हा या गोरक्षणाच्या कार्याला मोठा आधार लाभलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. गाडी आडवी टाकून, ड्रायव्हरला मारहाण करून, मोबाईल हिसकून घेऊन त्यांचे पैशाची मागणी करतात. पैसे नाही दिले तर स्वतः त्यांना गाडी चालवत पांजरपोळ्यामध्ये माल खाली करून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करतात. आणि तिथं त्यांचा एक अॅनिमल वेलफेअरचं कार्ड काय असं आहे दिलेलं, त्या माध्यमातून ते कार्ड दाखवून पोलिसावर दबाव टाकून ते गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करतात. गायीचा संवेदनशील मुद्दा पाहता पोलीसही गोरक्षकांच्या वाकड्यात जात नाहीत. बऱ्याचदा व्यापाऱ्याची बाजूही ऐकली जात नाही. त्यामुळं आता दाद कुणाकडे मागायची, व्यवसाय कसा करायचा आणि बोगस गोरक्षकांपासून जीव कसा वाचवायचा याचं कोडं कायमच आहे. मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे.